संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आतापर्यंतची सगळ्यात मोठी आणि एक्सक्लुसिव्ह बातमी आमच्या हाती येते। हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड सुदर्शन घुलेसह 3 आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची एक्सक्लुसिव्ह माहिती एबीपी माझाला मिळाली आहे। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम एबीपी माझाच्या या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिलाय। सुदर्शन घुलेने या प्रकरणात हत्येची कबुली दिली आहे। त्याच्यासह जयराम साठे, महेश केदार यांनीही गुन्ह्याची कबुली दिली। एबीपी माझाच्या हाती ही एक्सक्लुसिव्ह माहिती आली आहे। या कबुलीमुळे मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात अडकला आहे। आधी गुन्हा केला की नाही असा दावा करणाऱ्या घुलेला आवादा कंपनीतला धमकीचा व्हिडिओ दाखवल्यावर तो बोलायला लागला। होय, आम्हीच अपहरण केलं, आम्हीच खून केला अशी कबुली घुलेनं दिली आहे। खंडणी प्रकरणात देशमुख हे अडथळा होत होते असं त्यानं म्हटलंय। आवादा कंपनी परिसरात देशमुख आणि ग्रामस्थांनी मारहाण केली। प्रतीक घुलेचा वाढदिवस असतानाच आम्हाला मारहाण केली। त्याचा व्हिडिओ व्हायरल केल्याचा राग मनात होता, म्हणून हत्या केल्याचं घुलेनं कबूल केले अशी एक्सक्लुसिव्ह माहिती एबीपीकडे आहे। दरम्यान संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। अपहरण ते खून ही सगळी जी घटना आहे हे सगळे आरोपी एकच आहेत। या आरोपींनी अपहरण करून जी हत्या केली त्या संदर्भात निकम साहेबांनी एकदम स्पष्ट शब्दामध्ये प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया काल दिलेली आहे। म्हणून मला याविषयी काही जास्त न बोलता मी एवढं बोलेल की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि या आरोपींना फाशी झाली पाहिजे आणि हे प्रकरण सगळं फास्ट ट्रॅक कोर्टात चाललं पाहिजे आणि लवकरात लवकर या जे प्रकरण आहे या प्रकरणाचा निकाल लागून आरोपीला फाशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींनी गुन्हा कबूल केल्यावर हा कराडला वाचवण्याचा डाव असल्याचा संशय विरोधकांकडून व्यक्त करण्यात आलाय। वाल्मिक कराड मुख्य सूत्रधार असून सुदर्शन घुलेला म्होरक्या का दाखवण्यात येत आहे असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे। ह्या आरोपीच्या आकाला वाचवण्याचा प्रयत्न या राज्याचे गृहमंत्री काही काळ करत होते। जसं आज ते सातारच्या एका आकाला वाचवतायत किंवा अन्य काही लोकांना वाचवतायत। कुणाल कामराच्या स्टुडिओवर हॅबिटेटवर ज्यांनी हल्ला केला आणि जे कुणाल कामराला ठार मारण्याच्या धमक्या देत आहेत त्यांनाही वाचवलं जात आहे। महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था याची अवस्था अत्यंत दारुण झालेली आहे। याचं कारण गृहमंत्री हताश, हतबल आणि गोंधळलेले आहेत। जो मेन आरोपी त्याला सोडून इतर आरोपीमध्ये टाकलं आणि दुसरा जो होता साथीदार त्याला मेन आरोपी केलं। हा सुद्धा मेन आरोपी कोण आहे त्याला सुद्धा याच्यात घेतलं पाहिजे। याच्यासाठी तर मी एसपींना वेगळं पत्र देणार आहे। ही पूर्ण जी घटना झाली याच्यात अनेक लोकांनी मागून मदत केली होती। मग त्याच्यात ते बालाजी तांदळे असो, शिवलिंग मोराळे असो, अशी अनेक माणसं, डॉक्टर वायबसे असो, त्यांच्या पत्नी असो, पोलीस इन्स्पेक्टर्स होते राजेश पाटील, प्रशांत महाजन, यांचं कुणाचंच नाव आत्तापर्यंत चार्जशीटमध्ये आलेलं नाही आहे। आणि ते सहआरोपी करा अशी जी आमची मागणी होती ती का आहे, कारण या सगळ्यांना गाईड करणारे, व्हॉट्सॲपवर चॅट असणारे हे धनंजय मुंडे होते। म्हणून यांना सहआरोपी केलं जात नाही आहे। यांना जर सहआरोपी केलं गेलं, त्यांचे फोन जप्त झाले तर हे हात सरळ धनंजय मुंडेपर्यंत जात आहेत असं हे जे वाटतंय त्याच्यावर कुठेतरी पडदा घालण्याचा प्रयत्न होतोय आणि तो होऊ देणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।